गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आहे मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आधी मस्त अंगणामध्ये छोटीशी रंगोली काढून घेतली होती. सारांश म्हणाला काईटची रंगोली काढ. ठीक आहे म्हटलं. मग छोटीशी काईटची रंगोली काढली. मग पूजा वगैरे झाली. आईनी देवपूजा केली, मी माताजीची पूजा केली छान. आणि नंतर मग मी सुगड्याची पूजा केली होती. आमच्याकडे असे सुगडे झाडून ठेवतात. यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देत आहो. तुमच्या पूर्ण परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मग आम्ही करायला घेतला होता चिवडा. असे कांदे चिरून घेतले होते आणि शेंगदाणे आधी तळून घ्या. आधी आम्ही पोहे भाजले होते. चांगले पोहे चांगले भाजून घ्यायचे. चांगले चुरा होत पण थोडासा चुरा म्हणजे एकदम चिमले पाहिजे असे पोहे चांगले भाजून घ्यायचे. तेल वगैरे टाकून थोडंसं. मग कढईमध्ये तेल टाकायचं थोडंसं. मग शेंगदाणे तळून घ्यायचे आणि कढीपत्त्याचे पानं वगैरे तळून घ्यायचे. अशा प्रकारे सगळं मी तळून घेतलं होतं. आणि जी मसूरची डाळ ओली करायची, मुरू घालायची रात्री आणि सकाळी थोडंसं ताटामध्ये पसरून द्यायची. अशा प्रकारे ती मसूरची डाळ पण टाकली होती चिवड्यामध्ये, ती पण तळून घ्यायची. अशा प्रकारे मी चिवडा बनवत होती. आई मला सांगत होती. आईला म्हटलं तुम्ही सांगा, मीच करते ह्यावेळेला चिवडा. मला पण करता आला पाहिजे, कारण की आमच्याकडे आईच्या हातचं फेमस चिवडा होते. पण त्यांना म्हटलं मी करू लागते तुम्हाला चिवडा. तर मग त्या मला सांगत होत्या की आधी हे कर ते कर. तर मग मी बनवत होती. अशा प्रकारे आज आम्ही दुपारी चिवडा बनवला. तुमच्याकडे मकर संक्रांती कशा प्रकारे करतात? आणि आम्ही आज नाही का एकादशी असल्या कारणाने देवाला नैवेद्य नव्हता, तर आम्ही आज गोड काहीच नाही केलं. तर उद्या आम्ही गोड करू. पूर्ण स्वयंपाक म्हणजे छान व्यवस्थित नैवेद्य दाखवण्यासाठी काहीतरी गोडच बनवू. म्हणून आज काही आम्ही स्वयंपाक म्हणजे बनवलाच नव्हता. साधं सिंपल जेवण बनवलं होतं. मग बघा असे तळून घ्यायचे शेंगदाणे. पोहे चांगले मी भाजत होते. चांगले भाजून घ्यायचे. खूप वेळपर्यंत भाजायलाच. चिवडा करताना पोह्यावरच खेळ असतो. चांगले भाजले पोहे तर चिवडा चांगला बनतो. अशा प्रकारे मी चिवडा भाजत होते तेल टाकून. चिवडा चांगला भाजून घेत होतं ते. आणि मग चिवडा भाजायलाच खूप वेळ लागत होता. माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटत आहे? आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. अशा प्रकारे मी चिवडा करून घेत होती. पोहे चांगले भाजल्यानंतर मग चाळणीने चांगले चाळून घ्यायचे. जो बारीक भुरका असतो ना तो निघतो. आधी नाही चाळायचे पोहे. आधी थोडेसे म्हणजे आजकाल चांगलेच राहतात दुकानात, तरी पण थोडेसे उन्हात वाळू घालायचे. नाही घातले तरी चालेल. चांगले भाजल्यानंतर आणि चाळणीने चांगले चाळून घेतले ना, त्याच्यातला बारीक जो आपण भाजलेला चुरा वगैरे सगळं ते चाळणीद्वारे निघून जातो.